बघा आता सेम प्रॉब्लेम वेगळा आहे थोडासा. मग इथं दिलं आहे इफ एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3/4 अँड टॅन एक्स मायनस वाय इक्वल्स टू 1/3. मग याचं सोल्युशन कसं येईल बघा. गिवन काय आहे, टॅन एक्स प्लस वाय इक्वल्स टू 3/4 अँड टॅन एक्स मायनस वाय इक्वल्स टू 1/3. ठीक आहे. मग इथं आपल्याला काय विचारलं आहे, टॅन 2x. मग टॅन 2x विचारलं आहे बरोबर. मग आता आपल्याकडं एक्स प्लस वाय टॅनची व्हॅल्यू आणि एक्स मायनस वायची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग ह्याला काय करायचं बघा. आता इथं हा जो 2x दिलेला आहे, हा 2x, या 2xला आपण असं लिहू शकतो का, एक्स प्लस एक्स लिहू शकतो, किंवा एक्स प्लस एक्स याच्यामध्ये प्लस वाय केला आणि मायनस वाय केला तर काही फरक पडेल का. म्हणजे 100मध्ये आपण 10 ॲड केले, 10 मायनस केले तरी पण आन्सर, नेट आन्सर काय येणार आहे, 100 येणार आहे. ठीक आहे. मग तसंच मी हा जो एक्स प्लस वाय लिहितो, हा इकडचा एक्स इकडे लिहितो वाय आणि इकडचा एक्स इकडे लिहितो. ठीक आहे. प्लस एक्स मायनस वाय. आता बघा हे जे टर्म दिलेली, याला जर असं इथं ब्रॅकेट टाकलं काही फरक पडेल का, नाही पडणार. ठीक आहे. मग आता 2xच्या जागेवरती ह्या व्हॅल्यू लिहा. मग टॅन 2x इक्वल्स टू टॅन एक्स प्लस वाय, इथं मोठा ब्रॅकेट टाकू आपण, टॅन ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय प्लस एक्स मायनस वाय. ठीक आहे. मग आपण इथं मोठे ब्रॅकेट टाकले. मग आता इथं काय ए आणि इथं काय बी आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा टॅन ए प्लस बीचा. मग टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे, टॅन, दुसऱ्या पेनाने लिहितो. ठीक आहे. फॉर्म्युला टॅन ए प्लस बी. टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. ठीक आहे. मग टॅन ए प्लस बी आणि टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आता ए म्हणजे काय आहे, एक्स प्लस वाय, आणि बी म्हणजे काय आहे, एक्स मायनस वाय. मग त्यांची व्हॅल्यू त्याच्या जागेवरती पुट करा. मग बघा आता टॅन ब्रॅकेटमध्ये येणार एक्स प्लस वाय प्लस एक्स मायनस वाय. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू टॅन ए. टॅन ए काय येतं इथं, एक्स प्लस वाय, आणि इथे येणार आहे टॅन एक्स, ब्रॅकेटमध्ये येणार आहे एक्स प्लस वाय प्लस टॅन बी. टॅन बी काय इथं, एक्स मायनस वाय. ठीक आहे. मग टॅन एक्स मायनस वाय अपॉनला काय येणार 1 मायनस टॅन ए. टॅन ए काय इथं, टॅन एक्स प्लस वाय. ठीक आहे. मग टॅन एक्स प्लस वाय इंटू टॅन एक्स मायनस वाय. ठीक आहे. मग आता आपल्याकडं या व्हॅल्यू अवेलेबल आहे. मग या व्हॅल्यू पुट करा. मग या व्हॅल्यू एक्स प्लस टॅन एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला, 3/4 प्लस, आणि टॅन एक्स मायनस वाय 1/3. ठीक आहे. अपॉन, मग बघा अपॉनला काय येणार आहे 1 मायनस टॅन एक्स प्लस वाय. टॅन एक्स प्लस वाय किती आहे 3/4 आणि एक्स मायनस वाय 1/3. ठीक आहे. मग आता इथं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, डिनॉमिनेटर सॉल्व्ह करायचं. आता काय आहे की वरती डिनॉमिनेटर 3 आहे. मग बघा आता इथं काय येणार, आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार 3 × 3 9 प्लस 4 × 1 4 अपॉन 3 × 4 4 3 12 होत्या. ठीक आहे. डिवाइड बाय 1 मायनस, आता 1 मायनस इथं काय आहे की डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार, यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे 3 × 1 3 अपॉन 3 चौक 12. ठीक आहे. मग आता इथं वरती होणार आहे 9 4 13 अपॉन 12 अपॉन इथं 12 1 12 मायनस 3/12. मग हा डिनॉमिनेटरला इथं पण 12 आहे, इथं पण सॉरी वरती नाही खाली, इथं पण 12 आहे, इथं पण 12 आहे. मग इथं काय राहिलं फक्त न्यूमरेटरला राहिलं 13 अपॉन
आणि 12 मायनस 3 9 येतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की tan 2x इक्वल्स टू 13/9. किती आलं आपलं आन्सर? 13/9. ठीक आहे. म्हणजे आपल्याला tan a प्लस बीचा फॉर्म्युला यूज करून टॅनची व्हॅल्यू किती आली? 13/9 आली. ठीक आहे. हा जो न्यूमरिकल आहे हा पेपरला आलेला होता. आय स्कीममध्ये आलेला आहे, के स्कीममध्ये नाही आला आहे. ठीक आहे. तर हा के स्कीममध्ये आय स्कीममध्ये 4 मार्कासाठी आलेला आहे. किती मार्कासाठी आलेला आहे? 4 मार्कासाठी. ठीक आहे. तर मग आता बघा नेक्स्ट न्यूमरिकल बघू आपण. याला ब्रॅकेट करा.